की सर मला प्रश्न काय विचारतात की तुझं खरं नाव काय, पण मी असं म्हणतो की तुमचं खरं नाव तेच ज्यानं तुम्हाला खरी ओळख मिळवून दिली. फॅन्सी किंवा फॅशन करण्यासाठी इतर खूप सारे ऑप्शन्स आहेत तुम्हाला हो. पुण्यातल्या पुण्यात. हो. नंबर बेटा कसला फॅन्सी करताय, बाबा अण्णा दादा बंड्या म्हणून काही गरज नाही. PTP PTP ऍप, पुणे ट्रॅफिक पोलीस. त्यांचं हे ऍप आहे, हे कोणीही डाउनलोड करू शकतं. पण अजूनही मेट्रोचं जाळं दिल्लीप्रमाणे विस्तारलं तर ह्या शहराच्या ट्रॅफिकला नक्की फरक पडेल असं मला वाटतं. फक्त ज्या माणसाला 20 फूट रस्ता क्रॉस करायचा आहे तो सांगतो त्या रिक्षावाल्याला, दादा मी इथं उभा आहे ना इथे. एखाद्या वेळी जर सारसबागेचे आजोबा प्रचंड चिडले आणि ते सारसबागेच्या आजोबांनी संयम सोडला तर त्या यादीत माझे नाव येऊ शकतं. तुम्ही समाजाची पण तब्येत ठीक ठेवायचा प्रयत्न करता, त्याचबरोबर तुम्ही लोकांना हसवता किंवा रडवता किंवा एखाद्या विषयावरती विचार करायला लावता. अगदी अगदी. ह्या दृष्टीने तुम्हाला तुमच्या करिअरचा कोणता असा भाग आहे किंवा तुमच्या ह्या प्रोफेशनचा कोणता पार्ट आहे खूप आवडतो? अगदी दोनच वाक्य सांगतो सर. आता आपण पाहतो असंख्य गाड्या चालल्या. हो. आता आपण एका महागड्या गाडीत बसलोय. मी या गाडीतनं उतरलो आणि संबंधित कुठल्या व्यक्ती मला 2 मिनिटं मला तुमच्याशी बोलायचं आहे. ती व्यक्ती असं म्हणेल की नाही मी निघतो मला काही नाही. हो. मी आता इतकी सगळी स्क्रिप्ट यासाठीच तुम्हाला सांगितली की इथे बऱ्याचदा कोणाला ऐकायला वेळ नाही आणि आम्ही त्या प्रोफेशन मध्ये आहोत. इथे लोक आम्हाला ऐकण्यासाठी वेळ काढतात. खरी गोष्ट आहे. यापेक्षा वेगळा आनंद नाही. घरामध्ये सुद्धा बऱ्याचदा आपल्या माणसांशी संवाद होत नाही. कधी कधी पटकन आपला माणूस आपल्याला म्हणतो की अरे थोडं काम आहे, ऐक ना मी थोड्याने फोन करतो, जरा मी बाहेर जाऊन येतो आणि मग आपण बोलूया. इथे लोक आवर्जून तुम्हाला ऐकण्यासाठी वेळ काढतात किंवा तुम्ही बोलताय, वेळ जरी नाही काढला की तुम्ही बोलताय आणि तुमचा आवाज रेडिओ आला की थांबा जरा, बंड्या बोलतोय आपण ऐकूया. सो तुम्हाला ऐकण्यासाठी जेव्हा लोक ट्यून करतात ना सर, मला वाटतं की ही ब्युटी आहे या फॅन्टॅस्टिक. कामाची. आणि आता बऱ्याच ठिकाणी असं, कारण की आम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट करणं हा आमच्या व्यवसायाचा पार्ट आहे. बरोबर. तेव्हा आम्हाला लोकांचं म्हणणं असायचं की न्यूजपेपर हा विषय संपत चाललाय. बट मी कदाचित ओल्ड स्कूल थॉटचा माणूस आहे, त्याच्यामुळे मला वाटतं की नाही, न्यूजपेपर इज व्हेरी रिलेव्हंट. बरोबर. पण त्याचबरोबर आता मला 3 मुलं आहेत. दे आर पोस्ट टीन एज. बरोबर. आणि ती लोक की ते म्हणतात आम्ही आता रेडिओ नाही ऐकत. सो डू यू थिंक दॅट न्यू जनरेशन जेन झी, आणि आधी बरीचशी नावं दिली, अल्फा झी काहीतरी नावं दिली, ते तर मला आजपर्यंत समजलं नाही, थोडंच उलगडले. त्याचे वयोगट आहेत वेगवेगळे. हा, पण ते ठीक आहे, म्हणजे ते नावं द्यायची पण त्याची आधी नव्हती देत. त्या लोकांना रेडिओचं काही सैरसूतक नाही. सो हाऊ डज वन कीप देम ऑक्युपाइड ऑन रेडिओ? सर सोपं सांगतो, मला माझे रेडिओतले मित्र अशी सहमत असतील नसतील, त्यांना अत्यंत बालिश स्टेटमेंट वाटू शकतो, पण हे काही जेन्झीज आणि त्यानंतरची जी पिढी आहे त्यांचा जर एखाद्या न्यूजपेपरला फोटो आला किंवा नाव जरी आलं ना, तर ही मुलं ते कातरण करतील आणि कापून सांभाळून ठेवतील. तुम्ही जर या पोरांना ते कोल्डप्ले वगैरे काही असतं का ऐकलेलं आहे, माझी मुलं आहेत त्या वयाचेच आहेत, त्यांना मला माहिती आहे. कॉन्सर्टची तिकीट बंड्या वाटतोय आणि तो सकाळी 10 वाजता ही तिकीट देणार आहे म्हटल्यानंतर ही पोरं 6 वाजता उठून रेडिओ ऐकतील. मुद्दा असा आहे की त्यांना जे हवं आहे ते जर आम्ही दिलं, समजा आम्ही देण्यात किती सक्षम आहोत किंवा ते देतो की नाही माहिती नाही, पण त्यांना जे हवं आहे ते जर आम्ही त्या माध्यमातून त्यांना दिलं तर निश्चितपणे ते ऐकतील. का नाही ऐकणार? म्हणजे ते स्वतःला एंटरटेन करण्यासाठी आता जी माध्यमं वापरतायत तो जर फॉर्मॅट आम्ही थोडाफार आमच्या रेडिओत आणला तर ही मुलं पण ऐकतील. तुम्हाला वाटते तुमच्या रेडिओच्या जगामध्ये तो बदल चालू आहे, त्याच्याबद्दल विचार करतायत लोक? नाही, आता रेडिओला डिजिटल माध्यमाची पण जोड मिळाली. बरोबर. आणि डिजिटल माध्यम हे आत्ताच्या जेन्झीचं आणि आता हे अंगठेबहाद्दर लोकांचं काम, म्हणजे आमचा जो आपण अगदी खरी गोष्ट आहे. तर त्या माध्यमात आता आम्ही आलो आणि आता जे कोणी रेडिओ जॉकी प्रत्येकाची काही काहीतरी स्पेशालिटी आहे. ते मला अजूनही त्या सोशल मीडियाशी माझा इतकाही बरा कनेक्ट नाहीये, पण ते निश सापडणं वगैरे म्हणतात ते सोशल मीडियात काहीतरी की हा हे कॉन्टेंट तू छान करतोस किंवा हे तू चांगलं करू शकतो आणि मग तुझे लाखो फॉलोअर्स होतात. मग याच्यामध्ये यूथ मोठ्या प्रमाणावरती आहे. बरोबर. आणि मग अरे हे तो रेडिओ जॉकी भी आहे, अरे हा तर रेडिओ जॉकी सुद्धा आहे आणि हा काय इन्फ्लुएन्सर पण आहे, हा रील स्टार पण आहे. तो आता ही आता मी जसं मगाशी म्हणालो की काळ बदलतोय आणि जसं मगाशी आपण आम्ही सरांचं बोलत असताना तसं रेडिओला सुद्धा आता या नवीन माध्यमाशी कुठेतरी गाठ मारावी लागेल आणि मग रेडिओलाही मोठं करता येईल आणि या माध्यमाचा उपयोग करून तुमची जी फेस व्हॅल्यू आपण ज्याला म्हणतो, जी पूर्वी रेडिओ जॉकी दिसत नाही, तर आता ती सुद्धा वाढवावी लागणार. त्यामुळे दोन्ही माध्यमांना एकत्र काम करणं गरजेचं आहे. त्या फेस व्हॅल्यूशीच रिलेटेड मी परत येतो, कारण की आजच्या जनरेशनमध्ये मेलमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोक दाढी ठेवताना दिसतात. आपण छान दाढी ठेवता आणि आय हॅव ऑलवेज सीन यू की तुम्ही तुमच्या दाढीबद्दल अतिशय पर्टिक्युलर आहात. यू ग्रूम युअर बियर्ड व्हेरी वेल, कीप इट टू अ पर्टिक्युलर साईज. किती मेहनत घ्यायला लागते याच्यासाठी?
सर मला एक 4-5 दिवसात माझ्या मी छोटे म्हणतो त्याला, म्हणजे दोघं भाऊ आहेत, बडे आहे छोटे, मी एक क्लिपिंग त्याला दाखवणार आहे. तर पैकी जो कोणी अवेलेबल असेल त्याच्याकडे जावं लागतं मला सर. मी घरी नाही करू शकत, मग कलाकू सर. मी सर कार्यानुभवाचा जो तास असायचा, इकडे तुम्ही घोटी कागद घ्या आणि होड्या बनवा, ते मला जमलेलं नाही. त्यामुळे चेहऱ्यावरची कलाकू सर मला जमत नाही. आता जरा ते थोडस वय झाल्यामुळे जरा पांढरी बिंढरी झाली आहे. पांढरी झाली म्हणजे वय झालं, हा मिसकन्सेप्ट आहे. नाही असं मी नाही म्हणत, असं तो छोटे आहे, तो म्हणतो तो वयाने जरा छोटा आहे, 20-21 वर्षाचा आहे. आणि म्हणतो की सर अभी क्या आपका उमर हो गया आहे. पण ती दोघं जण प्रेमानं करतात आणि मला आवडतं सर दाढी ठेवायला. येस, आय हॅव ऑलवेज सीन यू लाईक युअर बियर्ड इज ऑलवेज वेल ट्रिम. अजून तरी कोणी ती काढायला लावली नाहीये, त्यामुळे मी ठेवली आहे. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट की सामाजिक आणि शारीरिक वजन वाढवण्यासाठी खाल्लेल्या खस्ता आणि त्यामुळे ह्या चीन खाली असणारी छोटी चीन, ही डबल चीन त्या दाढीमुळे झाकली जाते. पण हे सिक्रेट कधी द्यायचं नसतं. माझ्या दाढीच्या मागचं पण रहस्य तेच आहे, हो, की तो विषय बोलायचा नाही, कारण तो त्रासाचा विषय. थोडं मन मोकळं असल्यामुळे पटकन बोल. आणि काय आहे की मला कोणतरी सांगितलं की बाबा पोटात काही ठेवू नकोस. आता पोटात काही न ठेवताही कदाचित तुम्हाला माझं पोट दिसत असेल, जोक्स वाट. पण आवडतं सर मला दाढी छान ठेवायला आवडतं. त्याचप्रमाणे सो मेन ग्रूमिंग, मी आय वॉन्टेड टू गो टुवर्ड्स मेन ग्रूमिंग. कारण की आपल्या समाजामध्ये वुमन ग्रूमिंग इज इम्पॉर्टंट. मेन ग्रूमिंग इज ओके, म्हणजे किती वेळ घालवतो स्वतःवर. हा कन्सेप्ट आता थोडा बदलायला पाहिजे सर, बदलायला पाहिजे डेफिनेटली. मी मगाशीच तुम्हाला म्हणालो ना की मी ऑफिसात अनेकांचे सल्ले घेतले. मी 4 शर्ट चेंज केले, मग मला 7 ते 8 मिनिटं उशीर झाला खाली यायला. आणि शेवटी जो मी सकाळी हाच छान दिसतो म्हणून आता हाच शर्ट घाल आणि जा, हे मला सांगितलं मी पटकन झालं. फॅन्टॅस्टिक. कारण की आपल्याला पुण्याच्या एका खूप प्रसिद्ध अशा सराफ पेढीनी आता स्पेसिफिकली मेन ओरिएंटेड कैंपेन चालू केलेला है. मी बघितलंय, कपूर खानदान के जो चिराग है उनके होर्डिंग्स लगे हुए हैं. इट इज सच अ वंडरफुल थिंग बीइंग अ मैन. आई फेल्ट सो नाइस. बस पीपल स्टार्टेड लुकिंग ॲट मेन ऑल्सो. म्हणजे खूप महत्वाची गोष्ट आहे. अगदी, म्हणजे माझ्या ऑफिसमध्ये मला नेहमी असं म्हणतात की दुपारी कधी तुझा डोळा लागतो. आणि म्हटलं पुणेकर होण्यासाठी फक्त पुण्यात जन्म घ्यावा लागतो असं नाहीये रे. पुणेकर होण्यासाठी तू वृत्तीनं पुणेकर हवा. तुझी वृत्ती पुण्याच्या वृत्तीशी तुझी वृत्ती मॅच करते का, तर तू पुणेकर. तो त्याच्यामुळे तुम्हाला चहा जास्त आवडतो कॉफीपेक्षा. प्रचंड चहा आवडतो. मी चहाड्या म्हणजे चहाबाज आहे, चहाड्या आहे असं मी म्हणेन. आता गंमत तुम्हाला सांगतो की मला घरून ऑफिसला यायला सकाळच्या अगदी 15 मिनिट लागतात. आणि मी 6:30 किंवा 6:45 ऑफिसला पोहोचायचं आहे, तर मी घरातनं 6:30 निघूच शकतो. आणि मग एखाद्या व्यक्तीला आवरायला जनरली पुरुषाला, जे मगाशी आपण बोललो, किती वेळ लागू शकतो अंदाजे? अर्धा तास, पाऊण तास. सर मी 4:45 वाजता वगैरे उठतो. आवश्यक आहे. आणि मी 1.5-2 तास आवरत असतो. हळूहळू सगळं माझं सुरू असतं. कुठे टीव्ही बघतोय, कुठे चहा घेतोय, काहीतरी वाचतो. सर मला आवरायला वेळ लागतो. आणि ते मेन ग्रूमिंग बद्दल तुम्ही म्हणाल तर ते फार गरजेचं आहे. आणि हो, आम्हाला आवरायला वेळ लागू शकतो. आणि आता त्या आपल्या पुण्यातल्या ज्वेलर्सनं पुरुषांच्या ग्रूमिंगचा विचार करून कपूर खानदान के चिराग, त्यांना तरी मला वाटतं ब्रँड अँबॅसेडर म्हणून घेतले, ते होर्डिंग बघितलेत मी. सो थँक्यू त्यांना. पण मग जेव्हा तुम्ही 1-1.5 तास म्हणता तुम्हाला तयार व्हायला वेळ लागतो, मग तुम्ही 1-1.5 तास तुमच्या व्यायामासाठी पण वापरता? नाही, काय माहितीये सर की व्यायामालाच वेळ देता येत नाही सर मला. अच्छा, म्हणजे व्यायाम सेकंडरी आहे? नाही, खरं तर त्याला मी प्राथमिकता द्यायला हवी, त्याला प्रायोरिटाईज करायला पाहिजे. पण आता या व्हिडिओच्या माध्यमातून करतो सर प्रयत्न. आणि मी असं अनेकदा व्हिडिओच्या माध्यमातून म्हणालो की मी प्रकृतीकडे लक्ष देईन, पण आता मैं खुद से नजरेने मिला पा रहा हूं. पण व्यायामाला वेळ दिला पाहिजे या मताचा मी आहे. सकाळी उठून मीच टाइमपास करते, गोष्ट खरी आहे, पण मी करीन सर आता व्यायाम. चला, व्हेरी गुड. आता मला असं वाटतंय की व्यायाम करणं गरजेचं आहे. एका पुणेकराची गोष्ट, याचा जेव्हा सिक्वल येईल आणि जुने जाणते ज्यांनी यासाठी व्हिडिओज बनवलेत, तर त्याचा जर एखादा छोटासा पार्ट पुन्हा शूट करायचा झाला तर त्यात मी तुम्हाला नक्कीच बारीक दिसेल. फॅन्टॅस्टिक. आपण आय थिंक 3 महिन्यामध्ये परत करूया. वाव, मी आत्ताच सांगतो तुम्हाला. म्हणजे यू हॅव अ टार्गेट. 3 महिन्याचं चॅलेंज मला तुम्ही दिलंय. आणि त्यावेळी आपण फक्त आरजे बंड्याची फिटनेस जर्नी, अरे देवा, हा असा आपण एपिसोड करूयात. अरे देवा, म्हणजे आता मला उद्यापासून नव्हे, आजपासूनच व्यायामाला सुरुवात करावी लागणार. हो, पण त्याच्यासाठी तुम्हाला माहिती आहे का सध्या लोक काय करतात? कारण माझ्या घरामध्ये जेनजी खूप फिट आहेत की ते मग हे असं जे डिसाईड करतात ना, ते सर्वात आधी कपडे विकत घेतात, शूज विकत घेतात आणि ते कपाटात ठेवतात आणि ते कधीच वापरत नाहीत. बरोबर. सो तुम्ही पण तसाच प्रयत्न करणार 3 महिन्यामध्ये? हा, अशा कमी साईजचे कपडे घ्यायचे म्हणतात. हो,
आणि मग आपण त्या साईजला येण्याचा प्रयत्न करायचा. येस सर ही ट्रिक तर मला कोणी सांगितलीच हा. नाही. मी करतो हा प्रयत्न. मी महागडे कपडे घेतो, येस 2च घेतो हवं तर. एक ठेवतो. एक एक ड्रेस घ्या, हा, एकच एक. एक अतिशय हा. छान घ्या हा. किंवा 2 घ्या, व्हॉट एव्हर, हा. आणि ट्राय इट आउट व्हॉट हॅपन्स. म्हणजे जर 3 महिन्यानंतर तो पुन्हा वाया जाईल, मग पुन्हा 3 महिने. So, मी करतो तो प्रयत्न नक्की. पण सर मी तुम्हाला सिरियस सांगू, मी एक्सरसाइज बद्दल करतोय सर विचार. वंडरफुल. नाही असं नाही, खरंच करतोय. मी आता साखर खाणं अगदीच बंद केलं, त्यामुळे थोडाफार फरक पडेल. पण जो शर्ट मला काही दिवसांपूर्वी येत होता तो पोटात टाईट झाला म्हणून मी तो मगाशी बदलला. नाहीतर तो खास मी आपल्या शूटसाठी ठेवला होता. ठेवलं. त्याचं मला दुःख झालं खरं तर. पण त्या चला पुढच्या वेळी तो शर्ट मी अजून एक सिक्रेट देतो तुम्हाला, हा. की जेव्हा तुम्हाला फिट व्हायचंय हम्म. तेव्हा एक्सरसाइज प्लेस 20% रोल, 80% जीभ जीभ. कारणीभूत आहे. अच्छा, ओके. तो आपण आहात नाशिकचे, त्याच्यामुळे बेसन, हो, मीठ आणि हो. तेल यांनी सगळ्या ज्या गोष्टी एकत्र बनतात, हा आपला आवडीचा विषय असायला पाहिजे. मिसळपाव म्हणजे आमचा, माझ्याकडे शब्द नाही आता. हा, म्हणजे चहा आणि मिसळपाव. हो हो, आणि मिसळपाव नंतर चहा असं आमचं. हा, म्हणजे तोंडाला थोडं चुरचूर जाणायला पाहिजे अगदी, चहा अगदी, पिताना, अगदी, अगदी. विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यासाठी मिसळ नंतर चहा, चहा, बरोबर बरोबर. हे खूप महत्वाचं आहे. हो हो, तर त्याचं सिक्रेट ते आहे की जिभेला चुरचुरायला पाहिजे एवढी ती तिखट पाहिजे मिसळ. तोंडाला पाणी घेतली सर माझ्या. पण यू हॅव टू स्टे अवे फ्रॉम इट. नाही सर, मी आता खूप कमी केलंय. पण आता माझ्यामध्ये हा जो काही ही जी वाढ दिसतीये, ही वाढ अगदी काही दिवसात नाही झाली, ती वर्षानुवर्ष गेली ती वाढ व्हायला. मी प्रयत्न करेन की काही महिन्यात ही वाढ थोडीफार तरी कमी व्हावी. प्रयत्न आहे माझा. तर मी तुमच्या फोनची वाट बघतो. हा. 3 महिन्यावर टाइमलाईन. सर भेटूया असं म्हणायला. लेट अस डू दॅट अगेन, की येस आय डिड इट. काहीतरी मी कमी केलं. पण या पॉडकास्ट मधून मला तुम्ही चॅलेंज केलंय, हो, याबद्दल तुम्हाला मी थँक्यू म्हणणार आहे. की वेलकम. चला की आता हे याचे व्हिडिओ एव्हिडन्सेस पण आहे की तू बोलला होता आणि तू पुन्हा काही केलं नाहीयेस म्हणून. आणि माझ्या मते तुमच्या तब्येत चांगली राहण्याच्या मागचा, किंवा चांगली म्हणजे चांगली खात्यापित्या घरच्या माणसासारखी राहण्यासाठी, आय नो दॅट यू आर अ ममाज बॉय. हो सर, तुम्हाला कसं कळलं? सर तुम्ही पब्लिक फिगर आहात सर, यू आर अ सेलिब्रिटी. हो. सो पब्लिक फिगरच्या काही गोष्टी तर सगळ्यांना माहिती असतात. नाही, मी आता आजही आईशी 1.5 तासभर गप्पा मारूनच तुमच्याशी बोलायला इथे बसलोय वंडरफुल. फोनवरती. म्हणजे आम्ही आमचं रिच्युअल म्हणतो सर मी त्याला. आणि मी आईशी रोज बोलतो. कधी अर्धा तास बोलतो, कधी तासभर बोलतो. तर आईशी मी बोलतो आणि खूप कमी वेळा असं होतं, म्हणजे 100तनं एकदा नाही, 1000तनं एकदा असं होतं की आईचा फोन आला आणि मी तो उचलला. आणि प्लीज आईचा फोन कधी टाळू नका. आम्ही एक्झॅक्ट रिझन वाय आय वॉज ट्राईंग टू गेट ऑन टू दिस सब्जेक्ट. आणि हा मिस होत होता मला मग, की आजच्या जनरेशनला हे समजत नाही की आपल्या पेरेंट्सना त्यांनी खूप कष्ट घेतलेले आपण मोठा करायला, खरंच. आणि त्याच्यानंतर आपण तेव्हा त्यांचा फोन घेत नाही, मी खूप बिझी आहे म्हणून त्यांना सांगतो, तेव्हा आपण खूप मूर्ख आहे असं आपल्याला वाटायला पाहिजे. अगदी. आणि आय न्यू दिस कॅरेक्टर अँड क्वालिटी ऑफ युअर्स, म्हणून मी मुद्दामून तुम्हाला, कारण की जसं तुम्ही म्हटलात की आरजे बंड्याने सांगितलं कदाचित लोक ऐकतील, म्हणून मी हा मुद्दामून विषय घेतला की नाही, की पेरेंट्स प्ले अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन अवर पार्ट. मी सुद्धा आयुष्यात अनेकदा संकटात सापडलोय. माझ्या आयुष्यामध्ये पण अनेकदा खूप अडचणी निर्माण झालेल्या आहेत. सगळ्याच अडचणी तुम्हाला जाहीररित्या सांगता येत नाही. खरी गोष्ट आहे. पण त्यावेळी जर माझ्या मागे कोणी अगदी ठामपणे आणि खंबीरपणे उभं राहिलं असेल तर ते माझे आई वडील आहेत. बाबांशी माझं नातं खूप चांगलं आहे. आणि ज्यावेळी आम्ही लोकांमध्ये असतो लोकांना असं वाटतं की हे दोघं मित्र आहेत, वा इतकं वा. आमचं नातं आहे. वा. पण शेवटी सर आई आणि बाबा यांच्यामध्ये नात्याबद्दल बोलताना, बाबांशी तुम्ही किती मैत्रीसारखं वागलात, त्याच्यामध्ये एक रेष आहे जी महाराष्ट्रीय किंवा मध्यमवर्गीय विचारसरणीच्या लोकांमध्ये असतेच. बाबांशी आपण एक इंचभर का होईना, काहींचं पुढभर अंतर असतं सर, माझं इंचभर असेल, पण ते आहे. आईशी मात्र नाहीये. त्यामुळे मी मम्माच बॉय आहे. आणि म्हणजे आईशी भांडणं होतात नाही असं नाही. किती मोठ्यानं बोलते का आई तू, असं मी तिला परवाकडे फोनवर बोललो. तर या व्हिडिओतनं मी तिला सॉरी म्हणतो. ते यासाठी म्हणतो की आई तूच मला बोलायला शिकवलंय, त्यामुळे मला हे बोलण्याचा अधिकार नाही की तू किती मोठ्यानं बोलते. पण आई बाबांशी बोला, खरं सांगतो आई बाबांशी बोला. ज्या वयात मी आता आहे, तर माझ्या वयातल्या काही मित्रमैत्रिणींचे आई वडील दुर्दैवान आज त्यांच्यात नाहीये. आणि पहाडासारखे माझे मित्र, डॅशिंग माझ्या मैत्रिणी, त्यांच्या आठवणीनं हळव्या होतात, त्यांच्या सहसा रडतात. मग ते मित्रही रडतात, मैत्रिणी रडतात. त्यावेळी मला ते महत्व कळतं. त्यामुळे जोपर्यंत ते आपल्या बरोबर आहे फोन मत काढतो यार. आणि त्यांना काही लोक असतं सर, काही लोक असतात त्यांना फक्त त्यांच्या लेकरांची प्रगती बघायची असते आणि त्यांनी फक्त ऐकून घ्यावं आमचं, एवढंच त्यांचं म्हणणं असतं. ते पटकन तुम्हाला कधी हे सांगणारही नाही
की आमचं काही दुखतंय, की आम्हाला काही त्रास होतो, की आम्हाला काही हवं आहे, ते हाच विचार करत असतात की माझा मुलगा बाहेर आहे आणि तो फार बिझी असतो आणि मग तो आमचा विचार करत बसेल. इतकं निरपेक्ष आणि इतकं निस्सीम प्रेम हे तुमच्यावर फक्त आई वडीलच करू शकतात. त्यामुळे जोपर्यंत ते आहेत तोपर्यंत त्यांची किंमत करा. आणि या व्हिडिओतनं पण मला सांगायचं आहे की कधी कधी आईबाबांच्या मेडिकल कंडिशन मी नव्हतो त्यांच्याबरोबर, मला जाता नाही आलं. इतर भावंडांनी त्यांच्याकडे लक्ष दिलं किंवा माझ्या इतर नातेवाईकांनी मित्रमंडळींनी दिलं. त्यामुळे या व्हिडिओतनं पण मला त्यांना खऱ्या अर्थानं सॉरी म्हणायचं. जशी सुट्टी मिळाली, जसा वेळ मिळाला तसा मी गेलो, पण प्रचूर ती सगळ्या गोष्टी तशा हातामध्ये होत्या आणि तेवढा काही प्रॉब्लेम केला. पण यानंतर मात्र मी प्रयत्न करेन की जेव्हा त्यांना माझी गरज आहे असं मला वाटेल तेव्हा मी जाईल. कारण ते कधी मला सांगत नाही की तू ये, तुला जमलं तरी ये, तुला पण त्यांच्या आवाजातून लक्षात येतं. त्यांचा त्या फोनवरती जो पहिला स्टेटमेंट असतं ना, त्याच्यावरनं लक्षात येतं की यांना आज काय गरज आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगू, मी आई बद्दलच्या नात्यामध्ये इथपर्यंत पोहोचलोय सर की आईशी बोलताना फोनवरती, एक तर व्हिडिओ कॉलवरती आता बोलणं फार सोपं झालंय, तर तिच्याशी व्हिडिओ कॉलवरती बोलताना लक्षात येतं की तिचा मूड आहे की नाही. पण कॉलवर बोलताना आता मी इथपर्यंत पोहोचलोय सर की काहीतरी झालंय, तुझा मूड नाही. मग ती त्यावेळी नाही सांगणार, कारण तिला माहिती ऑफिसमध्ये असेल. मग संध्याकाळी फोन केला तर ती सांगेन की हा सांगते मी तुला बोलू, आणि मग ती दुसऱ्या दिवशी सांगेन. तिलाही ती तयारी करावी लागते मनाची की उगीच हा ऐकून विचार करत बसेल आणि मग याला त्रास होईल. पण आता मी इथपर्यंत पोहोचलोय की आईच्या आवाजातून मला कळतं किंवा बाबांच्या आवाजातून मला कळतं की कुछ तो हुआ है, काहीतरी दुखतंय किंवा काहीतरी थोडंशी काहीतरी झालंय त्यांचा काहीतरी मूड नाहीये. इथपर्यंत तुम्ही पोहोचलात ना की मग असं वाटतं की हा आता आई बाबांना आपण नीट समजून घ्यायला लागले. आणि आई बाबांमध्ये आई बरोबर जवळीक जास्त असते. हा जग जाहीर नियम आहे. आणि ही मुलं फार चांगली असतात सगळ्याच गोष्टींमध्ये, कारण की त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा रिफर करताना कधी बाबा आई म्हटलं जात नाही, आई बाबाच म्हटलं जातं. आई आधी येते आणि मग मगच बाबा बाबा येतात. तेच म्हणलो ना की प्रत्येकाचं आपल्या बाबांची फार घट्ट नातं असेल हो, आईपेक्षा अधिक प्रेम असेलही तुमचं, पण ना एक इंचभर अंतर बाबांची असतंच, माहिती नाही. ती एक इमेजच लहानपणापासून रिस्पेक्ट असतो. प्रेम आणि रिस्पेक्ट अगदी अगदी याच्यामध्ये प्रेम हे आईच्या बरोबर तुम्ही अधिक असतं, त्याला खूप बाउंडलेस असतं. आणि वडिलांबरोबर तो एक रिस्पेक्ट असतो. त्याच्यामुळे 1 सेंटीमीटर ऑफ डिफरन्स अगदी इज देअर. आय एम अ फर्म बिलिव्हर इन. नाही, आणि आई म्हणजे वात्सल्य मूर्ती आहे ना. बाबाही खूप प्रेम करतात. म्हणजे तुम्ही, मी, बाबा या असंच म्हणू शकतो आपण पुरुष मंडळी, पण कुठे ना कुठेतरी ते अंतर असतं सर. मला माहित नाही त्याचं काय ते अंतर एवढंच आहे. आई आणि बाबा, बाबा आई म्हणत नाही, ते आहे ना ते सिक्वेन्स मधलं अंतर आहे. अगदी दिवसभराची एनर्जी ती आमच्याकडनं घेते. त्यांना आता ती मनाचं दडपण, मनावरचं मळब किंवा काही आनंद ती शेअर करून टाकते. त्यांची ती मुलं हे त्यांचं आयुष्य आहे ना. आता दुसरं, आणि पहिल्यापासूनच ती काय बाबा काय, ते अधिक सोशल नसल्यामुळे कुटुंब हीच त्यांची प्राथमिकता शेवटपर्यंत राहिली आहे. त्यामुळे आज आम्हाला कळतं की अरे ते आपल्याकडे काही मागत नाहीये, तर आपण किमान त्यांना वेळ देऊया. फक्त वेळ मागतात ते. यातल्या बऱ्याचशा गोष्टी माझ्या थॉटमध्ये आज नव्हत्या, तुमच्याशी बोलताना आल्या. कुठे, थँक्यू सो मच, धन्यवाद. कुठे बघूया, इकडे बघूया. अच्छा, थँक्यू.